प्रियदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट कोहळी उदारा भव्य चौथी त्रिदिवसीय धम्म परिषद दिनांक 6, 7, 8 फेब्रुवारी रोजी आनंद समता परिसर बाजार चौक कोहळी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती। आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट। या धम्म परिषदेत आंबेडकरी विचारवंतांनी आपले मार्गदर्शन केले। धम्म परिषदेला उसळला जनसागर। शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी समता सैनिक दलाच्या उपस्थित धम्म रॅली काढण्यात आली। त्यानंतर सकाळी 11 वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन पूज्य भदंत परमपदा भदंत महातीस यांच्या हस्ते करण्यात आले। दुपारी 3 वाजता आंबेडकरी दृष्टिकोनातून बुद्ध धम्म या विषयावर आंबेडकरी विचारवंत प्रशिकजी आनंद यांचे मार्गदर्शनात्मक व्याख्यान सामाजिक कार्यकर्ते वासुदेवराव उके यांच्या उपस्थितीत पार पडले। सायंकाळी 6 वाजता भीमेश भारती आणि संच यांचा भीमबुद्ध गीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला। शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी 11 वाजता भदंत परमपदा भदंत महातीस यांनी धम्मदेशना दिली। दुपारी 3 वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अभिवादन करण्यात आले व त्यागमूर्ती माता रमाई यांचा जीवन संघर्ष या विषयावर प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत संघमित्राताई ढोके यांचे मौलिक मार्गदर्शन ॲडव्होकेट स्मिताताई ताकसांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। सायंकाळी 6 वाजता डॉक्टर रामपाल महाराज धारकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन झाले। रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता पूज्य भदंत अमृतज्योती व पूज्य भदंत परमपदा यांनी धम्मदेशना दिली। दुपारी 3 वाजता धर्मांतराची 69 वर्ष व वास्तव या विषयावर प्रवीण कांबळे यांचे व्याख्यान ॲडव्होकेट अमरजी चवरे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। सायंकाळी 6 वाजता सूरज आतिश यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला। ह्या चौथ्या त्रिदिवसीय धम्म परिषदेचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते शैलेशजी उके व विनीत म्हणून रेश्माताई उके यांच्या अथक परिश्रमाने व कोहळी येथील युवा तरुण व मान्यवर व्यक्तींच्या स्वागताध्यक्ष निकेशजी उके पुष्पाताई पाटील नरेंद्रजी बागडे रामदासजी वाहणे D.S. ठवरे भैयाजी नारनवरे तुषार उके व असंख्य कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पार पडला। या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यासह राज्याबाहेरील मान्यवर व मार्गदर्शक तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशा धम्म परिषदेचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे भाष्य सर्व मान्यवर व्यक्तींनी आपापल्या मार्गदर्शनात केले। या धम्म परिषदेत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे दादाराव तागडे GOC सुरेशजी डोंगरे कळमेश्वर भारतीय मुक्ती मोर्चा भीमराव बनसोड मोहपा अरुणजी वाहणे भारतीय बौद्ध महासभा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संजय खांडेकर धामणा लिंगा अमरजी मेश्राम डोरली दीपकजी मेश्राम कळमेश्वर युवराज मेश्राम कळमेश्वर भगवानजी मेहरे समता सैनिक दल गोंडखैरी यांच्यासह अनेक पाहुणे उपस्थित होते। या कार्यक्रमात आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले। आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर। चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा। धन्यवाद। खरंच वाटत असेल की बाबासाहेबांचा विचार तळागाळात पोहोचला पाहिजे बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत उभा झाला पाहिजे तर ते पूर्ण नेते जेव्हा एकत्र येतील तेव्हा किमान जाणतोय किमान अर्धा ओबीसी समाज तुमच्या पाठीशी उभा राहील। कारण काय कारण त्या दिवशी त्यांना एसटी समाज म्हणतो मी स्पेशली शेड्यूल कास्ट समाजाची ताकद माहिती होईल। कारण जेव्हा 15% समाज जेव्हा एक साथ जेव्हा उभा राहतो ना तेव्हा तो समाज यांनी सांगितलं की 11 खासदार होते ठीक आहे पण जेव्हा 11 नाही जर समाज जर एकत्र झाला तर दिल्लीचं तख्त हलवण्याची ताकद संकेत पाहिजे की संख्या तुमची संसदेत असेल याला कोण परंतु दुर्दैवाने ते होत नाही। साहेबांनी आरक्षणाचा विषय मांडला की अनेक लोकांना असं वाटतं म्हणे की बौद्ध समाजाला आरक्षण भेटतं म्हणून ते समोर गेले। अनेक विद्वान मतं मांडतात मला त्यांच्या प्रती चिठ्ठी येते अनेक विद्वान म्हणजे ज्यांनी PhD घेतल्या ज्यांनी या मारने की भावना से पीटने की भावना से किसी को काटने की भावना से ऐसे टाइप का कोई निर्णय नहीं लेना चाहिए। शांति यानी शांति शांत चित्त से आप उसका निर्णय लेंगे तो अच्छा निर्णय। समाजाला जर या देशामध्ये धर्मांतर जर करायचं असेल
तर कोणत्याही हिंदू धर्माला शिव्या देण्यात आपली एनर्जी वेस्ट करू नका. त्यांचे जे देव देवता आहेत त्यांना सुद्धा शिव्या देऊ नका. मला त्यांचं बळं व्हायचं नाही, त्यांचं ओझं व्हायचं नाही. मला माझ्या समाजाचं परिवर्तन करायचं आहे. हा संदेश बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. बाबासाहेब दुसरी गोष्ट सांगतात, ॲलिनेशन ऑफ कास्ट. इथे बसलेल्यांना मी विचारतो की हे जे पुस्तक आहे, छोटेखानी जे भाषण आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासाठी लिहिलं? सांगा, उत्तर सांगा.